नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच भयानक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनिरुद्ध संजनाने खूपच खालच्या लेवलची पातळी गाठलेली आहे. त्यांनी अरुंधतीला मारण्याचा कट रचलेला आहे आणि अरुंधती त्यात घरातून एकदा कायमची गेली की समृद्धीवर आपला कायमचा अधिकार असणार आहे असा प्लॅन त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी भोसले बिल्डरची मदत घेतलेली आहे आणि त्यामुळंच अरुंधतीला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. परंतु अरुंधतीला ह्या गोष्टी कळणार आहेत आणि अरुंधती या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी एक जबरदस्त अशी शक्कल लढवणार आहे. तर ती कोणती हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे यशला सोडून नितीनने घरी आणलेलं असतं. यशला घेऊन तो आलेला असतो आणि ते रस्त्यात दोघंजण बोलत असतात. तेव्हा यश म्हणतो, नितीन सर खरंच थँक्यू, आज तुम्ही आलात म्हणून मी यातून सुखरूपपणे बाहेर पडलो आहे. पण त्या संजना आणि बाबांचं मला कळतच नाही आहे, ते एवढ्या खालच्या थराला जात आहेत ना, त्यामुळं मी ना विचार करण्यापलीकडे सगळ्या गोष्टी घडत आहेत असं यश सांगत असतो. तेव्हा नितीन म्हणत असतो की काळजी करायची काहीच गरज नाही आहे, तू कशाला टेन्शन घेत आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, फक्त तू तुझ्या रागावर कंट्रोल कर. जर का तू तुझ्या रागावर कंट्रोल करू शकला नाहीस तर मॅनेज करणं खूप अवघड होणार आहे. ती संजना किती नीच पातळीची आहे हे तुला माहितीच आहे ना. हे सगळं नितीन बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे नितीनलाच यश सांगत असतो की हो बरोबर आहे, पण त्यांनी काय करतायत ते आपल्याला माहितीच आहे ना. मग प्रत्येक वेळेस आपण त्यांना सांभाळून घेत बसलो तर गोष्टी आपल्यासाठीच अवघड होत आहेत. तरी नितीन म्हणतो की यश हे बघ, संजना काय करू शकते हे तुला पण माहिती आहे, त्यामुळं काही झालं तरी आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे. आणि जर का आपण शांत राहू शकलो नाही, तू रागावर कंट्रोल ठेवू शकला नाही, तर तिच्या हातामध्ये आयतं कुलीत मिळणार आहे आणि ती प्रत्येक वेळेस मग त्या थराला जाणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा यश म्हणतो की हो. त्यावेळेस नितीन म्हणतो की उद्याची तयारी झालेली आहे ना अरुंधतीची पण, कारण अरुंधती उद्या गाणार आहे ना आणि तो स्टुडिओवाला जो आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे, मी सांगून ठेवलेलं आहे, तिथं काही प्रॉब्लेम आला तर फोन कर असं नितीन यशला सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती दारात येऊन बसलेली असते. तिला यशची खूप आठवण येत असते. यश अजूनही घरी आलेला नसतो. नक्की पोलिसांनी सोडलं असेल का, काय झालं असेल हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो आणि त्याच गोष्टींचा विचार करत अरुंधती तिथे बसलेली असते. तेवढ्यात ईशा तिथे येते. ईशा अरुंधतीच्या सोबत थांबते. अरुंधती मात्र रडत असते. आपला यश कसा असेल, कोणत्या अडचणीत तर नसेल ना, या गोष्टींचा विचार अरुंधतीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे अरुंधतीच्या सोबत आता अभिही तिथं आलेला असतो. तिघांनाही खूप वाईट वाटत असतं, कारण यशला घेऊन पोलीस तर गेलेले आहेत, परंतु यश आता कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता अरुंधतीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती इकडे विचार करत बसलेली आहे. यश व्यवस्थित असेल ना, यश सुखरूप असेल ना, हे सगळं तिच्या डोक्यात सुरूच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा त्याचबरोबर अरुंधती सर्वजण विचार करत बसलेले आहेत. नक्की यश कोणत्या प्रॉब्लेममध्ये नाही सापडला पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि त्याचवेळी त्यांच्या डोळ्यासमोरून काही गोष्टी जात असतात. यशबरोबर घालवलेले क्षण अरुंधतीला आठवत असतात. अरुंधतीला अभि म्हणत असतो की आई मी थांबतोय नाही, ते तू जा. अरुंधती म्हणत असते की नाही, जोपर्यंत यश येणार नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, कारण यश सुटलं असेल ना, तिथं पोलीस स्टेशनमध्ये काय झालं असेल हा विचार तिच्या डोक्यात सुरू होतो आणि त्याचवेळी तिला यश बोलत असतो ते आठवत असतं. यश म्हणत असतो की आई हे माझं पहिलं पेमेंट, आणि त्याचवेळी तो आईला पहिलं पेमेंट देतो आणि सांगू लागतो की हे घे. म्हणजे त्याचं पहिलं पेमेंट झालेलं तेव्हाही त्याने ते अरुंधतीला दिलेलं असतं, तिला मिठी मारलेली असते. त्याचबरोबर अरुंधतीला त्याने सांगितलेलं असतं की आई तू स्वतः बाहेर पड, कारण तुला ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. त्याचबरोबर अभि, ईशा आणि यश या तिघांनीही अरुंधतीला प्रत्येक वेळेस समजून घेतलेलं आहे. मग ती मुलं तिच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहत आहेत या गोष्टीही आठवत असतात. जेव्हा अरुंधती आता दुसऱ्या घरात शिफ्ट झालेली असते तेव्हा यश जात असतो, तिची काळजी घेत असतो, तिला काम करण्याबद्दल बोलत असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर अरुंधतीही यशशी बोलत असते, त्याला समजून सांगत असते, त्याच्याशी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बोलत असते, त्याला सांगत असते. अभिने पण यशला मिठी मारलेली असते, जेव्हा अभि आणि अनघा यांच्या दोघांच्या लग्नाच्या बाबतीत यशने जुळवून दिलेलं असतं. त्याचबरोबर अभिलाही आठवत असतं की यश आपली किती काळजी घेत आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला तो समजून घेत आहे आणि त्याचबरोबर यश
आपल्याशी एवढ्या प्रेमाने वागत आहे. यश बरोबर घालवलेले क्षण ईशालाही आठवू लागतात. ईशा आणि त्याची भांडणं असतात तेव्हा ईशाला तो म्हणालेला असतो की आता हे सगळं मिटलं आहे ना, तर तुला एक गोष्ट माझ्यासाठी करावी लागणार आहे. काहीही झालं तरी तू रोज मला तुझ्या हातची कॉफी बनवून द्यायची आहे. तेव्हा ईशा म्हणालेली असते की हो, नक्की देईल मी. त्याचबरोबर अभि जेव्हा आता आलेला असतो पोलीस स्टेशनमधून सुटून, तेव्हा यशने अभिला हात जोडून सांगितलेलं असतं की तू एकच गोष्ट कर, बाबा आणि संजनाच्या नादी लागू नकोस. त्यांच्याबरोबरचं ते जे त्यांची घाणेरडी कृत्य असतात त्याच्यातून बाहेर पड, असं यशने अभिला समजून सांगितलेलं असतं. यश, अभि, ईशा एकत्र आलेले असतात. ज्या दिवशी भाऊबीज असते त्या दिवशी पण ईशा हात जोडून यशची माफी मागत असते. यशला म्हणत असते की यश मला माफ कर, पण माझ्याकडून औक्षण करून घे. यश मग तयार झालेला असतो. हे सगळे प्रसंग आठवत असतात आणि तिघांच्या डोळ्यासमोरही यशच्या आठवणी काही जात नसतात. या सगळ्यामध्ये यश अडकला तर जातोय का याची भीतीही त्यांच्या मनात असते. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधतीही विचार करत असते की यश कसा असेल. त्याचवेळी यशची माफी मागितलेली असते ईशाने, हे ईशाला आठवू लागतं. अभिलाही आठवत असतं की यशने आपल्याला खूप समजून घेतलेला आहे. तो आपला छोटा भाऊ आहे, पण आपल्याशी मात्र व्यवस्थितच तो राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर तो प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी आपल्याला मदत करायलाच उभा राहिलेला आहे. प्रत्येक संकटात तो माझ्यासोबत होता, हे सगळं आठवत असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधतीही खूप विचार करत असते. अरुंधतीलाही वाईट वाटत असतं. यशवर माझ्यामुळं तर ही वेळ आलेली नाही ना, असं अरुंधतीच्या डोक्यात येऊ लागलेलं असतं. आणि तेवढ्यातच यश तिथे येतो आणि यश अरुंधतीचे डोळे पुसतो. अरुंधतीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि अरुंधती रडत असते हे यशच्या लक्षात आलेलं असतं. आणि यश येऊन अरुंधतीचे डोळे पुसतो आणि त्याचबरोबर तो अरुंधतीला मिठी मारतो. त्यावेळेस ईशा सांगू लागते की अरे यश, तुला माहिती आहे का, आईने अजूनपर्यंत सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा यशला अरुंधती विचारू लागते तू कसं आहेस, तुला पोलिसांनी काही केलं नाही ना. तेव्हा यश सांगू लागतो की नितीन सर आले आणि त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. तेव्हा अरुंधती म्हणते की हे बघ, आता मी तुला काय सांगत आहे, अजिबात त्या संजनाच्या नादी लागायचं नाही. काही झालं तरी तिच्याबरोबर आपल्याला काहीही देणं घेणं नाही, त्यामुळं शांत राहायचं आहेस आणि तिच्या अजिबात नादी लागायचं नाही. तेव्हा ईशाही तेच सांगत असते, अभिही तेच सांगत असतो. तेव्हा यश म्हणत असतो हो आई, पण ती प्रत्येक वेळेस चुकीचं वागते ना, मग काय करणार सांग बरं, आत्ताही काय झालं होतं ते. तेव्हा अरुंधती म्हणते पण आम्हाला सगळ्यांना काळजी वाटून राहते ना रे, तुझ्या बाबतीत जे काही घडत आहे त्यामुळं हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा ईशाही समजवत असते. ईशा यशला सांगते की यश, तुला माहिती आहे का, तू गेल्यापासून आईनं काही खाल्लेलं नाही. तेव्हा यश म्हणतो की चल आई, मी तुला माझ्या हाताने भरवत आहे, असं बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं अरुंधती तयार झालेली असते. आप्पांचे आशीर्वाद घेते. आप्पा म्हणतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर आप्पांना ती सांगते की हो, मी निघतच आहे आप्पा, तुम्ही काळजी करू नका, हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आप्पा म्हणतात अगं नको तू टेन्शन घेऊ, मी आहे नाही ते. आप्पा म्हणतात की मी फोन करेल तुला. तेव्हा अरुंधती म्हणते मी रेकॉर्डिंगमध्ये असेल तेव्हा मला फोन नाही उचलता येणार, पण मी तुम्हाला स्टुडिओचा नंबर आणि पत्ता देऊन जात आहे आणि त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. आप्पा म्हणतात आरोही अनगा आहेत ना, काळजी नको करूस. तेव्हा अरुंधती म्हणते की त्या डॉक्टरांकडे गेलेल्या आहेत, त्यांना किती वेळ लागणार आहे माहिती नाही. त्याचबरोबर आईही मंदिरात गेलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आप्पा म्हणतात ठीक आहे. आणि मग अरुंधती आप्पांना दाखवते त्या डायरीमध्ये ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचवेळी अनिरुद्ध आणि संजना तिथेच डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि त्यांचं बारीक लक्ष असतं, कारण त्यांना माहिती नव्हतं की अरुंधतीचा रेकॉर्डिंग जे आहे ते कोणत्या स्टुडिओला आहे, ही गोष्ट मात्र त्यांना माहिती नव्हती. आणि हे सगळं कळलेलं आहे ते फक्त आणि फक्त अरुंधतीच्या मूर्खपणामुळे. तिने जर तो पत्ता तिथं लिहून ठेवला नसता तर आप्पांना तिने मेसेज करून सांगितलं असतं तर आप्पांपर्यंत ती गोष्ट पोचली असती. पण संजना आणि अनिरुद्ध यांच्या हाती आयतं कुलीत मिळालं नसतं. आणि आता नेमकं हे सगळं घडलेलं असतं. संजना आणि अरुंधती यांच्या हाती या गोष्टी मिळालेल्या असतात आणि त्यामुळं त्यांनी एक प्लॅन केलेला असतो. अरुंधती घरातून बाहेर पडलेली असते आणि आता अनिरुद्धने भोसले बिल्डरला कॉल केलेला असतो. तो भोसले बिल्डरला म्हणतो की माझं एक काम आहे, ते आधी करावं लागेल. तेव्हा भोसले बिल्डर म्हणतो की माझे पैसे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो, तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, पण आधी हे काम करावं लागेल. आणि मग तो फोन ठेवतो. आणि मग इकडे संजना म्हणते की करेल ना तो काम आपलं. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो, तो नक्की करेल आपलं काम, कारण त्याला समृद्धीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्याला समृद्धी हवा आहे, त्यासाठी तो काहीही करू शकतो, असं अनिरुद्धने सांगितलेलं असतं.
तेव्हा संजना म्हणते आता पुढं काय करायचं आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणू लागतो की हे बघ, एकदा का ती अरुंधती घाबरली आणि ती यातून बाहेर पडली की मग हा समृद्धी आपलाच आहे आणि त्यामुळं त्या समृद्धीवरती अधिकार गाजवायला तो तयारच आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अरुंधतीला टॅक्सी मिळालेली असते आणि अरुंधती निघालेली असते आणि त्याचवेळी यश फोन करतो. यश म्हणतो आई निघालीस का तू. तेव्हा अरुंधती सांगते हो निघाली, ऑन द वेच आहे, पोचेल मी अर्धा तासात. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे. आणि तो यश म्हणतो की हे बघ, त्यांना रस्ता माहिती आहे ना, तू लोकेशन मॅपला टाकलेलं आहेस ना सगळं व्यवस्थित. तेव्हा अरुंधती म्हणते की हो मी सगळं केलेलं आहे. यश म्हणतो मी तुला शिकवलंय ना सगळं काय करायचं आहे ते. अरुंधती म्हणते की हो यश, आहे माझ्या लक्षात. आणि त्याचवेळी अरुंधती फोन ठेवते आणि तो ड्रायव्हर असतो तो निघालेला असतो. अरुंधती म्हणत असते की आपण पोचेल ना व्यवस्थित. तेव्हा तो म्हणतो की हो हो मॅडम टायमिंगला पोचेल. अरुंधती सांगत असते की हो मला टायमिंगला पोचणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना फॉलो करत असतात ते म्हणजे संजना आणि अनिरुद्ध. आता पुढे काय करायचं हा त्यांचा प्लॅन असतो आणि अरुंधतीच्या टॅक्सीच्या मागूनच संजना आणि अनिरुद्ध निघालेले असतात. इकडे अरुंधती विचार करू लागते की हे काय झाले अचानक, समोर रस्ता बंद आहे असं ड्रायव्हर सांगतो. तेव्हा अरुंधती म्हणते आता. तेव्हा तो सांगू लागतो की मला दुसरा रस्ता माहिती आहे, आपण दुसऱ्या रस्त्याने घेऊया. अरुंधती म्हणते तुम्ही दुसऱ्या रस्त्याने घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता मला लवकर पोचणं गरजेचं आहे असं अरुंधती स्पष्टपणे सांगत असते. आणि मग दुसऱ्या रस्त्याने गाडी घ्यायला सांगितली जाते. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक आहे. तर अरुंधतीला पुढचं काही होणार आहे याबद्दल काहीच माहिती नसतं. अरुंधती त्या गाडीत तर बसलेली असते. मग अरुंधती विचार करू लागते की आता काय होणार आहे. आणि त्याचवेळी इकडे त्यांना फॉलो करत असतात ते म्हणजे संजना आणि अनिरुद्ध. संजना आणि अनिरुद्ध फॉलो करत आहेत आणि ते म्हणत आहेत की आता पुढे काय. आता नक्की भोसले बिल्डरने नक्की पुढचा प्लॅन काय केला आहे हे त्यांना माहीत नसतं. खरं तर ती अरुंधतीला न्यायला आलेली जी गाडी असती ती गाडीसुद्धा भोसले बिल्डरचीच असते. आणि मग इकडे अनिश बाहेर येतो आणि तो म्हणतो अरे यश चल ना आतमध्ये बोलवत आहेत ते. तेव्हा यश म्हणतो की अरे आई अजून आली नाही आहे, मला कळत नाही आहे की एवढा वेळ कसं काय लागलेला आहे. तेव्हा अनिश म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा यश म्हणतो अरे आई निघालेली आहे, ती कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना. तेव्हा अनिश म्हणतो की तू त्यांच्याशी एकदा बोलून घे मग बाकीच्या गोष्टी डिस्कस कर, असं बोललं जात असतं. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे आणि यश आता बोलण्यासाठी बाहेर पडतच असतो. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणत असते काय झाले आता. तेव्हा तो ड्रायव्हर सांगू लागतो की गाडी बंद पडलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. आणि मग अरुंधती म्हणते आता. तेव्हा तो सांगतो की इथून पुढेच टॅक्सी स्टँड आहे, तिथून तुम्हाला टॅक्सी मिळेल, तुम्ही उतरा इथे. आणि अरुंधतीला तो उतरायला सांगतो. अरुंधती गाडीतून उतरते. पण आता पुढे काय. अरुंधती पुढे चालत असते तेवढ्यातच तिथे भोसले बिल्डरचे गुंड येतात आणि ते अरुंधतीला धमकावू लागतात. ते अरुंधतीला म्हणू लागतात की आमचे पैसे द्यायचे आहेत. अरुंधती म्हणते हे बघा माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे, मला काही याच्याबद्दल माहिती नाही असं अरुंधती सांगत असते. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला काही माहिती नाही आहे, त्या अनिरुद्ध देशमुखने जे पैसे घेतलेले आहेत ना ते पैसे तूच आम्हाला द्यायचे आहेत असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र संजना आणि अनिरुद्ध हे सगळं पाहत असतात. संजना म्हणत असते होईल ना सगळं व्यवस्थित. अनिरुद्ध म्हणतो की एकदा तिला भीती बसली की होईल. अनिरुद्ध पाहतो तर अरुंधतीने त्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते आणि त्यांना तिथून पळवून लावलेलं असतं, त्यांना खाली पाडलेलं असतं आणि अरुंधती तिथून पळत सुटते. अरुंधती आता पळत सुटलेली असते. आणि त्याचवेळी इकडे यश विचार करत असतो की आई अजून का आलेली नाही, असं काय घडलंय, म्हणजे आई कोणत्या संकटात तर नसेल ना. हे सगळे विचार यशच्या डोक्यात येऊ लागलेले असतात आणि यश विचार करू लागलेला असतो. यावेळी संजना आणि अनिरुद्ध पुन्हा शोधत असतात. अरुंधती हुशारीने एका गाडीच्या पाठीमागे लपते आणि तिथून ती पुन्हा पळत सुटलेली असते. आणि अनिरुद्ध आणि संजना पाहतात तर अरुंधती एका गाडीला जाऊन धडकते. आणि त्याचवेळी अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अनिरुद्धची मात्र अवस्था खूपच वाईट झालेली असते. अनिरुद्धला खूप वाईट वाटत असतं की आपण अरुंधतीच्या बाबतीत असा निर्णय कसा घेऊ शकलो, आपण भोसले बिल्डरला का सांगितलं. हा पश्चाताप अनिरुद्धला होऊ लागलेला असतो. मी तर त्या भोसले बिल्डरला फक्त धमकवायला सांगितलं होतं आणि त्याने हा काय गोंधळ घालून ठेवलाय, हा प्रश्न अनिरुद्ध स्वतःला विचारत असतो. आणि अरुंधती मात्र आता त्या गाडीच्या पुढे जाऊन धडकलेली असते आणि नक्कीच ती गाडी भोसले बिल्डरची असणार आहे. आणि त्या भोसले बिल्डरने अरुंधतीला गाडीने उडवण्याचा प्लॅन केलेला आहे. अनिरुद्ध कासावीस झालेला असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की नाही आपल्याला गेलं पाहिजे
अनिरुद्ध धावत अरुंधतीच्या दिशेने निघालेला असतो, पण संजना त्याला म्हणू लागते की नाही अनिरुद्ध, नको जाऊस तिकडे. पण यशला मात्र इकडे काळजी वाटत असते. अरुंधतीचा फोन लागत नसतो. खरं तर अरुंधती रात्री फोन चार्ज करायला विसरलेली असते आणि अरुंधती म्हणत असते की आता काय करायचं. आणि इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अनिरुद्धला फोन आलेला आहे, रात्रीची वेळ आहे आणि अभिने फोन केलेला आहे. तेव्हा अभिला अनिरुद्ध विचारत आहे की काय झालं, कशी आहे अरुंधती. तेव्हा अभि सांगू लागतो की बाबा आई गेली. हे ऐकल्यानंतर अनिरुद्धला इतका धक्का बसतो की त्याच्या हातातून फोन खाली पडतो आणि तो कासावीस झालेला असतो. आता त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं, म्हणजे त्याने भोसले बिल्डरला काय सांगितलेलं होतं आणि हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्याला आपण जबाबदार आहोत अशी भीती आता अनिरुद्धच्या मनात वाटू लागलेली आहे. अनिरुद्ध आता स्वतःच्या तोंडाने कबुली देईल का, हे सगळं त्याच्यामुळे झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हा सगळा डाव अरुंधतीने तर आखलेला नसेल, यामध्ये पूर्णपणे अलगद अडकत चाललेले आहेत ते म्हणजे संजना आणि अनिरुद्ध. एकतर त्यांनी अरुंधतीला मारण्याची सुपारी दिलेली होती आणि आता पूर्णपणे ते स्वतः त्यात अडकत चाललेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.